तस्य प्रकृतिरुद्दिष्टा दोषाः शारीरमानसाः देहिनं नहि निर्दोषं ज्वरः समुपसेवते तस्य प्रकृतिः उद्दिष्टा दोषाः शारीरमानसाः देहिनं नहि निर्दोषं ज्वरः समुपसेवते. प्रकृती शब्देन इह स्वभावः. प्रकृती या शब्दाने या ठिकाणी स्वभाव असा अर्थ अपेक्षित आहे. यथा यत् कारणम अयम कार्यम भवति तद उच्यते. तत्र प्रत्यासन्न कारण रूपां प्रकृतिम् आह. उद्दिष्ट इति संक्षेपात अभिहिता. उद्दिष्ट म्हणजे थोडक्यात सांगितलेलं आहे. दोषाणां ज्वर प्रकृतित्वे हेतुमाह देहिनम इत्यादी. तर देहिन म्हणजे आत्मा जो शरीरामध्ये राहतो आणि म्हणून आत्मायुक्त शरीर असा इथे अपेक्षित आहे. सर्व दोष अभिचारा दोष प्रकृतित्वं सिद्धमिति भावः. देही शब्देन शरीरवान पुरुषः अभिप्रेतः न केवल आत्मा तस्य निर्विकारत्वात्. तर देही या शब्दाने शरीरामध्ये असलेला आत्मा असा अपेक्षित आहे, केवळ आत्मा असा नाही. कारण नुसता आत्मा जो आहे तो निर्विकार आहे, परंतु शरीराशी संयुक्त झाल्यावर तो विकारयुक्त होतो आत्मा. म्हणून इथला जो देही शब्द आहे तो शरीरवान पुरुष, शरीरयुक्त आत्मा असं म्हटलेलं आहे. समुपसेवती इति भाषया भूत विशेष रूपस्य ज्वरस्य आवेशम दर्शयति. विग्रहाच ज्वरस्य स्वतंत्रे वक्तव्यः एव ज्वरस्त्रिपाद त्रिशिरः इत्यादीन उक्तः. तर ज्वराचा स्वभाव कसा आहे त्याबद्दल या ठिकाणी विवेचन आहे. तर आणि त्याची मूळ प्रकृती काय आहे, तर शारीरिक आणि मानसिक दोष ही त्याची म्हणजे ज्याच्यापासून पुढे उत्पत्ती होत असते मूळ गोष्ट शारीरिक आणि मानसिक दोष ही ज्वराची प्रकृती आहे. आणि ज्या प्राण्यामध्ये या दोषांची दृष्टी होत नाही त्यांना ज्वर रोग पीडा करीत नाही. तर देहिनम नाही निर्दोषम जरम समू. तर ज्या प्राण्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोषांची दृष्टी होत नाही अशा व्यक्तीला ज्वर होत नाही. म्हणून ज्वर होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक दोषांची दृष्टी होणं ही महत्वाची गोष्ट आहे हे या ठिकाणी सांगितलं. तर वात पित्त आणि कफ हे शारीर दोष आणि रज आणि तम हे मानस दोष. हे जर समस्थितीमध्ये असतील तर ती स्वस्थ अवस्था असते आणि त्यावेळेला रोग होत नाही किंवा ज्वर होत नाही. परंतु ज्या वेळेला यामध्ये वैषम्य निर्माण होतं त्यावेळेला ज्वर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर ज्वरामध्ये दोष वैषम्य हे सन्निकृष्ट कारण आहे आणि मिथ्या आहार विहार हा दोष प्रकोपाला कारणीभूत होतो. आणि या ठिकाणी सन्निकृष्ट कारणाचा उल्लेख म्हणजे हे दोष प्रकोपक कारण जी आहेत ते दोष प्रकोप आणि हे शारीरिक आणि मानसिक दोषांचा प्रकोप होतो आणि ज्वराची उत्पत्ती होते हे सांगितलेलं आहे. आणि जर दोष समावस्थेमध्ये असतील तर ज्वरासारखे रोग होत नाहीत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्षयस्तोमो ज्वर पाप्मा मृत्युश्चोक्ता यमात्मकः पंचत्व प्रत्ययात नृणाम क्लिश्चताम स्वेन कर्मणा इति अस्य प्रकृती प्रोक्ता. तर स्वभाव रूपाम ज्वर प्रकृती माह क्षय इत्यादी देहक्षय हेतुत्वात क्षय. तर ज्वरामध्ये काय काय गोष्टी होतात स्वभावतःच. ज्वराची जर चिकित्सा केली नाही तर काय होतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे.
क्षय तम ज्वर पापमा मृत्यूश्च योक्ता यमात्मका. तर देहक्षय होतो त्यामुळे त्याला क्षय म्हणतात. मोह कर्तृत्वात मोह निर्माण होतो म्हणून मोह कर्तृत्वात त्याला तम म्हणतात. पाप निर्वर्त्यत्वात पापमा, पापामुळे हा ज्वर होतो म्हणून त्याला पापमा आणि पाप सुद्धा कारणीभूत आहे. मृत्यू कारणत्वात मृत्यू ज्वर इव उच्यते. तर मृत्यू येतो ज्वरामुळे म्हणून ज्वराला मृत्यू असं सुद्धा म्हणतात. अत्रच उक्ता इति तथा यमात्मका. तर यम मृत्यूला ज्वरालाच किंवा यम हा सुद्धा शब्द आहे. बहुवचनम एकस्मिन अर्थे ज्वरे क्षयकर्तृत्वादि धर्म भेद विवक्षयाज्ञेयम. यमात्मका इति यमस्वरूपा. अगदी साक्षात यमरूप हा ज्वर आहे. यमो हि यथा मारकः तथ्य अभिमारकः इति अतः यमात्मकः इत्यर्थ. जर यम जितक्या प्रमाणात आणि जसा नाश करतो मारक ठरतो तसाच हा ज्वर सुद्धा मनुष्याला मारतो म्हणून त्याला यम असं म्हटलेलं आहे. किंवा यमात्मज असं सुद्धा एक वेगळा पाठ आहे. किंवा यमात्मजा इति पाठ. अत्रापि यमपुत्रत्वेन पितृसमान क्रिया कर्तृत्व उच्यते. यमाचा पुत्र असं पण ज्वराला म्हटलेलं आहे. आणि मुलगा हा बापाप्रमाणेच काम करतो म्हणून त्याला तो यमासारखाच आहे. यमात्मज पितृसमान क्रियत्वात कर्तृत्व उच्यते. तर मुलगा सुद्धा त्याच्या बापाप्रमाणेच काम करतो म्हणून यमात्मज म्हटलं तरी तो मारण्याचं काम जे करणार तो त्याचा मुलगा यमाचा मुलगा सुद्धा करतोच. म्हणून यमात्मज किंवा यमात्मक हे दोनही शब्द हे ज्वराला लागू पडतात. किंच क्षयादय स्वनाम प्रसिद्धा यमस्वरूपा भिन्ना एव ज्वरात एव हेतु ज्वरस्य यमात्मकत्वात अभिधान प्रसंगात अपि उच्यन्ते. तर क्षय इत्यादींनी सुद्धा मृत्यू येतो म्हणून ते शब्द आहेत. अस्मिन् व्याख्याने मृत्यू शब्देने मृत्यूसूचकम रिष्टम उच्यते. तर या ठिकाणी मृत्यू शब्दाने मृत्यूसूचक अशी जी काही अरिष्ट लक्षण आहेत ते सांगितलेली आहेत. यतः न मृत्यू एव मृत्यूपरो भवती. म्हणून मृत्यूच्या अगोदर येणारे जे लक्षणं आहेत ती सगळी मृत्यूसूचक लक्षणं ही मृत्यू शब्दाने या ठिकाणी सांगितलं आहे. कारण मृत्यूच हा मृत्यूकर होत नाही तर त्याच्या अगोदर जी लक्षणं दिसतात अरिष्ट लक्षणं त्याला मृत्यू असा शब्द म्हटलेला आहे. यमात्मकत्वे हेतुमाह पंचत्व प्रत्ययात नृणाम क्लिश्यताम स्वेन कर्म ना इति. एतेन यथा यमः स्वकर्म क्लिश्यमानानां प्राणिनां पंचत्वे हेतुर्भवति तथा क्षयादयः अपि प्राक्तनकर्मणा क्लिश्यमानान् मारयन्ति इति अर्थः. तर यम जसा स्वतःच्या प्राणीमात्राच्या वेगवेगळ्या कर्मांनी त्रस्त झालेल्या लोकांना मारतो तसंच हे क्षय ज्वर इत्यादी जे रोग आहेत ते सुद्धा प्राणीमात्राला मारतात म्हणून त्याला यमाची उपमा दिलेली आहे. पंचत्व प्रत्यया इति पाठः तथापि स एव अर्थः ज्ञेयः. तर मृत्युच मुक्तः यमात्मजः. तर मृत्यूला यमात्मज किंवा यमात्मक असे दोन्ही शब्द आहेत. तर असा हा निश्चितपणे मृत्यू देणारा हा ज्वर आणि ज्वरासारखे रोग आहेत हे सांगितलेलं आहे. तर क्षय तम ज्वर पापमा आणि मृत्यू हे सर्व यमस्वरूप आहेत. आपापल्या दुष्कर्मामुळे कष्टी बनणाऱ्या मनुष्याचे पंचत्वाप्रत जाण्याजोगे कारण असल्यामुळेच यांना यमस्वरूप म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही ज्वराची प्रकृती सांगितलेली आहे. या सूत्रामध्ये कारण प्रकृती सांगितली आहे तर 13व्या श्लोकामध्ये स्वभाव प्रकृती सांगितलेली आहे. गंगाधर टीकेमध्ये यमात्मक या शब्दाऐवजी आत्मज हा शब्द वापरलेला आहे. स्वतःच्या दुष्कर्मातून उत्पन्न होणाऱ्या
पापाचे ज्वररूप हे स्वरूप मिळतं असा पण याचा अर्थ होतो. काही ठिकाणी मृत्युश्च उक्त हा अयम आमय हा असा पाठ मिळतो. तर आमज हा सुद्धा रोगाचा पर्यायवाची शब्द आहे. अष्टांग संग्रहामध्ये ज्वराचे पर्याय सांगताना ज्वरस्तमो विकार हा आतंक हा पापमा गदो व्याधी आबाध हा दुःखम आमय हा यक्ष्मा रोग हा इति न अर्थांतरम असं सांगितलेलं. तर आमय हा सुद्धा आमापासून उत्पन्न होतो म्हणून आमय हा ज्वराचा त्याचप्रमाणे रोगाचा सुद्धा पर्यायी शब्द आहे. प्रवृत्तिस्तु परिग्रहात निदाने पूर्वमुद्दिष्टा रुद्रकोपाच्च दारुणात क्रमागतां प्रवृत्तिम आह प्रवृत्ती तु इत्यादी. प्रवृत्ती ही प्रथम आविर्भाव हा प्रवृत्ती म्हणजे पहिल्यांदा निर्माण होणं. परिग्रहादिती जनपदोध्वंसनीये भ्रश्यति तु कृतयुगे विमानस्थान अध्यायामध्ये परिग्रह या संदर्भात आलेला आहे की जनपदोध्वंसनीय भ्रश्यति कृतयुग इत्यादीना परिग्रहात ज्वरादी प्रवृत्ती मुक्ताम स्मारयती. तर पूर्वीचं जे वर्णन ज्वराचं केलेलं आहे त्याचं या ठिकाणी स्मरण दिलेलं आहे. तथा रुद्रकोपाद अरुणाद्या प्रवृत्ती ज्वरस्य सा निदाने पूर्वमुद्दिष्टा ज्वरः तु खलु महेश्वर कोप प्रभवः निदान अध्याय 1 मध्ये इति ग्रंथेन निदानेन संक्षेपेण उक्ता इत्यर्थः. पूर्वमिति पदेन रुद्रकोप प्रभवा प्रथमा. तर रुद्राच्या कोपामुळे झालेली प्रथम पहिल्यांदा उत्पत्ती. परिग्रह प्रभवा तु द्वितीया. आणि जनपदोध्वंसाच्या वेळेला जी ज्वराची उत्पत्ती झाली ती दुसऱ्यांदा तिचा जन्म झाला किंवा आला असं इथं म्हटलेलं आहे. तर प्रवृत्ती याचा अर्थ प्रथम आविर्भाव पहिल्यांदा. तर पहिल्यांदा ज्वर हा रुद्राच्या कोपामुळे झालेला आहे आणि दुसरा जो आहे तो जनपदोध्वंसाच्या आणि इतर वेळेला मिथ्याहार विहारामुळे ज्वराची उत्पत्ती होत असते. हे विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी ज्वराची प्रवृत्ती ही परिग्रहाने होते. निदान स्थानामध्ये रुद्राच्या दारुण कोपामधून ज्वराची उत्पत्ती होते असं सांगितलेलं आहे. परिग्रह याचा अर्थ अमरकोशामधला अर्थ जर पाहिला तर पत्नी परिजानम दान मूल शाप परिग्रह असे म्हटलेलं आहे. तर चक्रपाणीच्या मतानुसार ज्वराची प्रवृत्ती 2 प्रकारे होते. एक म्हणजे परिग्रहाने आणि दुसरं दारुण रुद्रकोपाने. सुरुवातीला जी ज्वरोत्पत्ती झाली ती रुद्रकोपाने हे पूर्वमुद्दिष्ट या शब्दाने स्पष्ट होते. आणि परिग्रह ही ज्वराची दुसरी उत्पत्ती आहे. तर चरक विमान अध्याय 3:24 मध्ये भ्रश्यति तु कृतयुगे या श्लोकामध्ये या परिग्रहाचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. तर ते परिग्रह म्हणजे काय या संदर्भातलं विवेचन विमानस्थानामध्ये केलं की कृतयुगामध्ये सगळ्या लोकांची वेगवेगळी कर्तव्य सगळेजण विसरतात आणि मग भूमी देश काल ह्या सगळ्यांची दृष्टी होते आणि मग ज्वराची उत्पत्ती होते असं हे सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ज्वराच्या संबंधीची पौराणिक कथा सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर परिग्रहात प्रवृत्ती ही चरक विमानस्थान अध्याय 3:24 मध्ये आहे. सत्वयुगाच्या 4थ्या चरणामध्ये ज्वराची उत्पत्ती झाली आणि अनेक कारणांची शृंखला या ठिकाणी आहे. तर त्याला परिग्रह असं म्हणतात आणि विस्तार भयामुळे इथे सगळ्या कारणांचा इथे उल्लेख केलेला नाही. थोडक्यात परिग्रहचे पर्याय ह्यामध्ये सांगितलं की पत्नी परिजन आदान मूल शाग्राहा परिग्रहा अमरकोश. या ठिकाणी परिग्रह शब्द हा शाप असा सुद्धा अर्थाने आहे आणि या ठिकाणी परिग्रहाचे
आणि दारुण रुद्रकोप हे दोन महत्वाचे. तर ज्वरस्तु खलु महेश्वर कोप प्रभव हा शंकराच्या कोपाने निर्माण झालेला. आचार्य माधवकरांनी दक्ष अपमान संकृत हा रुद्र निश्वास संभव हा अशी पण ज्वराची पहिल्यांदा उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि चक्रपाणीनुसार पूर्वम या पदाचा अभिप्राय की पहिल्यांदा रुद्रकोप मुळे ज्वराची उत्पत्ती झाली आणि त्यानंतर परिग्रह. तर पूर्वपदानी रुद्रकोप प्रभव आणि परिग्रह प्रभवातू द्वितीय प्रवृत्ती. पौराणिक दृष्टीने त्रेतायुगामध्ये दक्ष प्रजापतीची कन्या सती यांनी आपल्या वडिलांच्या यज्ञकुंडामध्ये आत्मदाह केला असं वर्णन आहे. आणि अशा पद्धतीनं रुद्र संहितेमध्ये पण त्याचे काही उल्लेख आहेत. तर परिग्रहामुळे ज्वराची उत्पत्ती ही सत्ययुग समाप्त झाल्यानंतर झाली असं म्हटलेलं आहे. आचार्य चक्रपाणींनी पौराणिक त्याचप्रमाणे पूर्वांपार विचार हे निदानस्थानामध्ये रुद्रकोप प्रभव ज्वर प्रवृत्तीची प्रथम आणि परिग्रह प्रभव ही ज्वर प्रवृत्तीची दुसरी असं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये द्वितीय ही युगे पूर्वम हे पुढे आता श्लोक पुढे आलेले आहेत, आपण ते नंतर बघणार आहोत. तर ज्वर संबंधीची जी पौराणिक कथा यामध्ये हिंदीमध्ये सांगितलेली आहे की दूसरे युग त्रेता में भगवान शिव के क्रोध शांत करने का व्रत किया था, अर्थात वे शांत चित्त होकर ध्यानमग्न हो गए थे. उस समय हजारों दिव्य वर्षों तक तपस्या के विघ्न करने से ही अपनी जीविका निर्वाह करने वाले के असुर उस महान आत्मा शिव की तपस्या में विघ्न करने के लिए चारों ओर दौड़ने लगे. उस प्रकार शिवजी की तपस्या में विघ्न करते हुए राक्षसों को देखते हुए तथा उनका विनाश करने में समर्थ दक्ष प्रजापति ने उपेक्षा की, अर्थात असुरों का विनाश नहीं किया. तदनंतर उसने एक यज्ञ का अनुष्ठान किया जिसमें देवताओं के कहने पर भी दक्ष प्रजापति ने दृढ़ संकल्प होकर शिवजी का भाग नहीं रखा. शिवजी से संबंधित जो रुचाएं थी और यज्ञ में सिद्धि की देने वाली जो शिव संबंधी आहुतियां थी उनका प्रयोग किए बिना ही उसने यज्ञ कर डाला. अर्थात शिव संबंधी रुचाओं वेद मंत्रों का उच्चारण कर जो अग्नि में आहुतियां दी जाती है ईर्ष्यावश वह नहीं किया. इसी अवसर पर अक्रोध व्रत को समाप्त कर समाधि का त्याग कर भगवान शिव ने यह जानकर कि दक्ष प्रजापति ने मेरे समाधि काल में समर्थ होते हुए भी विघ्नकारक असुरों का वध नहीं किया, यह यज्ञ में मुझे आमंत्रित नहीं किया, मुझसे संबंधित ऋचाओं का उच्चारण नहीं किया और न मेरे नाम की आहुतियां ही अग्नि में नहीं डाली. इस प्रकार व्यतिक्रम शास्त्र मर्यादा को उल्लंघन को किया. तब आत्मज्ञानी भगवान रुद्र ने अपने रौद्र भाव क्रोधयुक्त विचार को प्रकट कर मस्तक पर स्थिति तीसरे नेत्रों को खोलकर सर्वप्रथम उन विघ्नकारक असुरों को जलाकर तदनंतर क्रोधाग्नि से संतप्त तथा यश विध्वंस करने के वाले बालक वीरभद्र को पैदा किया. पैदा होते ही उसने दक्ष प्रजापति के यज्ञ का विध्वंस कर डाला. उस समय देवता भी पीड़ित हुए. तीसरे नेत्र की अभिज्वाला ने उस समय सभी प्राणी जलने लगे और अपने प्राणों की रक्षा करने के लिए दिशाओं में भ्रमण करने लगे. तब डर कर सभी देवताओं सप्तर्षियों के साथ उस त्रैलोक्य व्यापन्न शिव की वेदोक्त मंत्रों से हाथ जोड़कर तब तक स्तुति करते रहे जब तक भगवान शिव संसार के प्राणियों के कल्याण के लिए शिव भाव अर्थात शांत स्वरूप में स्थित नहीं हो गए. अर्थात जब शिवजी ने क्रोध करना छोड़ दिया तब देवता ऋषि आदि ने सोचा कि अब हम लोगों
को चिंता नहीं करनी चाहिए। शिवजी की क्रोधाग्नि का स्वरूप, जिसका भस्म ही शास्त्र है, जिसके 3 शीर है और 9 नेत्र है, जिसका संपूर्ण शरीर आग की लपटों की माला से व्याप्त है, जो देखने में रौद्र भयंकर है, जिसकी छोटी आवे तब छोटा पेड़ है, ऐसा वह शिव का शरीरधारी क्रोध डरकर बोला कि हे देव, अब मैं क्या करूं। उस क्रोध रूपी पुरुष से ईश्वर शिवजी ने कहा कि तुम प्राणियों के जन्म काल में, मृत्यु के समय में तथा अपथ्य सेवन करने वाले प्राणियों में ज्वर रूप में ही रहोगे। द्वितीय युग का नाम त्रेता है। दिव्य वर्ष मनुष्यों के दिन, पक्ष, मास, वर्ष, देवताओं के दिन आदि का परिमाण भिन्न है। पुराणों से इस संबंध में विभिन्न मत दृष्टिगोचर होते हैं। श्री गणनाथ सेन तपो विघ्नाशनः कर्तुम का पाठभेद तपो विघ्नम शमी कर्तुम माना है, जबकि अन्यत्र तपो के स्थान पर ततो पाठ दिया है। इसी प्रकार के अन्य अनेक पाठभेद श्री जयदेव कृत टीका वाले संस्करण में दिए गए हैं। तयो विघ्नम महात्मनः के स्थान पर महात्मनाम पाठ को स्वीकार कर अर्थ का अनर्थ कर जाता है। वास्तव में यह महात्मनः शिवजी का विशेषण है। तपस्या कर रहे शिवजी और तप में विघ्न साधु महात्माओं का क्या होगा। आश्चर्य तो यह है कि जिन्होंने महात्मनः पाठ स्वीकारा है, उन्होंने भी दूसरों का धड़ल्ले से अनुकरण कर दिया। दक्ष प्रजापति का जो यज्ञ विध्वंस हुआ, वह विधिहीन तथा मंत्रहीन यज्ञ का फल था। यह यज्ञ हरिद्वार तीर्थ के परिसर में संपन्न हुआ था, जहाँ आज भी उसके ध्वंसावशेष स्मारक रूप में सुलभ है। इस यज्ञ से संबंधित स्थल में ऋषिकेश, कनखल, वीरभद्र, इसी अवसर पर दक्ष का सिर काट दिया गया था। पूषादेव के दांत को तोड़ दिए गए थे। विस्तृत कथानक के लिए पुराणों को परिशीलन करें। हमारे विचार से सामान्य कष्ट देने वाले ज्वर, परिग्रह आदि कारणों से उत्पन्न और अत्यंत कष्टदायक ज्वर रुद्रकोप से उत्पन्न माने जाने चाहिए। आप भी विचार करें। सत्वगुण प्रधान पुरुष रोगी नहीं होते। रजोगुण तथा तमोगुण शारीरिक विकारों को पैदा करते हैं। क्रोध रजोगुण के बिना नहीं होता। क्रोध को अग्नि की उपमा दी गई है। आयुर्वेद में सभी प्रकार के पित्त अग्निगुण प्रधान होते हैं, अतएव व्रणपाक काल में पित्त का प्रकोप होता है। ज्वर के संबंध में यह भी सूक्ति है, उष्मा पित्तात् ऋते नास्ति, जरो नास्ति उष्मणा विना। क्रोध प्राणनाशक भी होता है, अतः चाणक्य ने क्रोध को यमराज की संज्ञा दी है। उक्त कथानक में रुद्रकोप के परिहार की जो विधि बता दी गई, उस विधि को आयुर्वेद में दैव व्यपाश्रय चिकित्सा कहते हैं। जब स्तुतियों द्वारा स्वयं रुद्र ही क्रोधाग्नि शांत की जा सकती है, तो उससे उत्पन्न ज्वर आदि पीड़ाएं भी शांत की जा सकती है। मंत्र विशेषज्ञ आज भी रोग के शमन के लिए मंत्रोपचार करती है। इस प्रकार यहाँ ज्वर की उत्पत्ति तथा उसके निराकरण की सूत्र रूप में चर्चा की गई है। तर अशा पद्धतीने ज्वराची पहिल्यांदा उत्पत्ती कशी झाली आणि क्रोध हा सुद्धा ज्वराला कसा कारणीभूत आहे हे सांगितलेलं आहे आणि रजतम हे गुण हे आपण सांगितलेलं आहे। एक सुभाषित आपण बघू। तर या ठिकाणी जो दीर्घ ऊ आहे त्या अक्षरांनी सुरू होणार हे सुभाषित आहे। ऊर्ध्व बाहु विरामेश न किंचित न कश्चित शृणोतु मे, धर्मादर्थष्टकामश्च सधर्मः किं न सेव्यते। महाभारतामधला अतिशय एक महत्त्वाचा हा श्लोक आहे 18व्या पर्वामध्ये। तर
हे सगळं व्यासांनी सगळा धर्म लोकांना सांगितला, तरी सुद्धा लोकांचं धर्मपालन करण्याकडे कल नाही. म्हणून शेवटी त्यांना अतिशय उद्वेगाने हे व्यासांनी हे वचन लिहिलेलं आहे की ऊर्ध्व बाहू, म्हणजे मी हात वर करून, व्यास महाभारत सांगून झाल्यानंतर उद्वेगाने म्हणतात की मी हात वर करून आक्रोश करत आहे रौमी, पण माझं कुणी सुद्धा ऐकत नाही. धर्मामुळंच अर्थ आणि काम आणि अर्थाची प्राप्ती होते आणि सुख सुद्धा प्राप्त होतं हे मी सांगतोय, तरी सुद्धा लोक धर्माचं पालन का करत नाहीत, असं त्यांनी उद्वेगानं दुःखाने म्हटलेलं आहे. म्हणून अर्थ काय की धर्माचं पालन हे करावं, आणि धर्माचं पालन केलं तर अर्थ आणि काम ह्या गोष्टी पण प्राप्त होतात. आणि याच वरचेवर समजुतीनं सुद्धा कोणी ऐकत नाही पाहिल्यावर हताश होऊन असे उद्गार काढले जातात. त्याला ऊर्ध्व बाहू विरोमेश. तर गांधीजींनी सुद्धा अहिंसा सत्य हे लोकांनी आचरणात आणावं असं सतत सांगितलं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजींना आणि या उपदेशाला लोकांनी टाकून दिलं आणि त्याचे परिणाम काही आजपर्यंत सुद्धा दिसत आहेत. आणि म्हणून धर्मपालन करणं हे महत्त्वाचं आहे, आणि ते लोक करत नाहीत हे समजल्यावर असं उद्वेगाने व्यासाने शेवटी हे म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की धर्माचं पालन हे नेहमी आपण केलं पाहिजे.